नाही, अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे। या दुर्घटनेमध्ये आमचे दोन गणेश सेवकच म्हणेन मी त्यांना, गणेश भक्त, गणेश सेवक हे आपल्यातनं निघून गेलेत। त्यांना मी आदरांजली या ठिकाणी वाहतो महाराष्ट्र सरकारच्या वतीने। आणि बरोबरीने जे जखमी आहेत त्यांना सुद्धा लवकर ते बरे हो अशी गणरायाच्या चरणीच प्रार्थना करतो। मी त्यांच्या परिवारांना सुद्धा भेटलोय, तो व्हिडिओ सुद्धा मी पाहिलाय, मी पोलिसांशी सुद्धा बोललोय, काल रात्री पण बोललो होतो। या मागचं नेमकं कारण काय आणि कशा पद्धतीने घटना झाली याबद्दलची सर्व माहिती आणि त्या संबंधातली सगळी चौकशी पोलीस करतायत। अतिशय वेदनादायी प्रसंग आहे की आपण गणरायाचं स्वागत ज्या उत्साहात करतो त्या उत्साहामध्ये यावेळेला मुंबईमधली दुर्घटना खूप दुःख देणारी आहे। झालेली हानी भरून निघणारी नाहीच, गेलेल्या मनुष्याचा जीवही परत येणार नाही, पण या परिवाराच्या बरोबर सातत्याने उभं राहू आणि जी काही मदत सरकारी असेल ती संपूर्णतः करण्याची आणि चौकशीची भूमिका सरकारची आहे। मला वाटतं याची सगळ्यावर मी आता भाष्य करणं योग्य नाही। याचं कारण महापालिका असेल, पोलीस असेल, अन्य काही व्यवस्था असतील, या सगळ्यातला नेमका दोष कोणाचा आहे, दुर्घटना होण्यामागचं कारण काय असेल तर त्या कारणामागची भूमिका काय, हा सर्व चौकशीचा भाग आहे। पोलीस काम करतायत, पोलिसांना काम करू द्या आणि मग या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। काल मी जेव्हा पोलिसांशी म्हणजे आयुक्तांशी स्वतः बोललो रात्री, त्यावेळेला तेही माझ्याशी बोलले। आज सकाळी पण मी सहआयुक्तांशी बोललोय। जे पाट आपण आणतो आहोत आणि जे पाटाच्या खालचं व्हील आहे, चक्र आहे, ते टायर आहे, लोखंडी आहे, टायरमध्ये हवा आहे, लोखंड बसल्यावर त्याचा दणका, व्हायब्रेशन बसणं, या सगळ्या प्रकाराची जरूर चिंता करायला पाहिजे। आणि त्यामुळे सर्व गणेश भक्तांना आणि मंडळांना विनंती आहे की पोलिसांच्या सूचनांचं आपण पालन करूया। तसं करतोच आपण, पण अजून काळजी घेऊया। या ज्या काही पाट खाली असलेलं व्हील, ते व्हील कसलं आहे या सगळ्या बाबतीमध्ये चिंता करूया। मुंबई महानगरपालिकेला तर निर्देश आम्ही दिलेच आहेत, पण आता काटेकोरपणे मुंबई महापालिकेने या आगमनाच्या रस्त्याची स्थिती काय याच्यावर तातडीने 24 तासात काम केलं पाहिजे हे मी मुंबई महापालिका आयुक्तांशी बोललोय। सर्व मंडळांची भूमिका सकारात्मक असते, पोलिसांची, ट्रॅफिक पोलिसांनी राहावी आणि दुर्घटना होऊच नाही या पद्धतीच्या व्यवस्थांची चिंता आपण सगळ्यांनी केली पाहिजे। मला वाटतं आज मी या परिवाराला सांत्वना द्यायला आलोय। गणेश भक्तांच्या सर्वच देशभरातल्या गणेश भक्तांमध्ये यातना शोककळा पसरली आहे, त्याबद्दल त्यांच्या बरोबरीने आपण उभं राहिलं पाहिजे या भूमिकेने आलोत। जे आपल्यातनं निघून गेले आहेत त्यांना आदरांजली वाहतोय आणि म्हणून आज मी या विषयावर बोलण्याऐवजी सगळ्यांशी चर्चा करू आणि या विषयावर सर्वसंमती करण्याची भूमिका ही शासनाची राहील। आमच्या वतीने खरं तर कोणाच्या जीवाचं मोल असूच शकत नाही, ते अमूल्यच असतं, पण परिवाराच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे म्हणून एक आर्थिक मदत आमच्याकडून या परिवाराला आज आम्ही या ठिकाणी आमचं कर्तव्य आणि सेवाभाव म्हणून करू आणि जे जखमी आहेत त्यांनाही बरे पडोत हॉस्पिटलला जी मदत करता येईल त्यातही आर्थिक मदत करण्याची भूमिका ही आमची राहील आणि त्या पद्धतीचे निर्णय आम्ही केलेला आहे। ज्या विविध बैठका घेतल्या त्यामध्ये असे निर्देश दिलेलेच आहेत। महापालिकेने बैठका घेतल्या, राज्य सरकारच्या वतीने मी स्वतः बैठका घेतल्या, लोढाजींनी बैठका घेतल्या, आम्ही निर्देश दिले आहेत। त्यात कचुराई कोणाची असेल प्रशासकीय व्यवस्थेत तर त्याला सोडलं जाणार नाही।